नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता कसं सध्या आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या खायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि एकतर जेवण कमी जातं, त्यात रोज रोज त्याच भाज्या नकोशा वाटतात। मग त्यावेळेला तुम्ही असा झणझणीत रस्सा आणि पाटवडी नक्की ट्राय करू शकता। तर एकदम परफेक्ट रेसिपी सांगितलेली आहे आणि एकदम प्रमाणबद्ध सांगितलेली आहे पाटवडी, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आपण एकदम चविष्ट आणि तरीदार एकदम झणझणीत असा रस्सा बनवलेला आहे। पाटवडी सुद्धा परफेक्ट कशी बनवायची ते सुद्धा आपण योग्य प्रमाणासहित सांगितलेलं आहे। आता आपण सुरुवातीला रश्श्याची तयारी करून घेत आहे। त्यासाठी आपण एक पॅन ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। नंतर आपण एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घातलेला आहे। कांदा थोडासा परतला गेला की 2 चमचे खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा आपण कट करून घातलेला आहे। नंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर। तर हे सर्व साहित्य आपण थोडंसं व्यवस्थित भाजून घेणार आहेत। नंतर आपण काही खडे मसाले घातलेले आहेत, लवंग, दालचिनी, मिरे, तुमच्याकडे जे साहित्य असेल ते तुम्ही घालून व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि आता हे परतल्या झालं की थंड होऊ द्यायचं आणि नंतर आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। तर आता आपली रेसिपी तर चालू झालेली आहे। त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला स्किप न करता प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा। आणि आता आपण ह्या पाटवडीसाठी बेसन बनवून घेत आहे। त्यासाठी आपण आता 2 चमचे तेल घातलेलं आहे, नंतर मोहरी, जिरे आणि लसूण थोडंसं परतला की आपण कढीपत्ता घातलेला आहे, नंतर थोडीशी हळद घातलेली आहे। तुम्ही ह्या पाटवडीसाठी मिरचीचं वाटणसुद्धा वापरू शकता किंवा लाल तिखट। तर मी मिरचीचं वाटण न वापरता लाल तिखट घालणार आहे। आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे। तर आता ह्या पाण्याला आपल्या उकळी फुटलेली आहे। तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला हे सांगते की तुम्हाला जर 1 ते 1.5 वाटी बेसन वापरायचं असेल तर तुम्ही 2 वाटी पाणी वापरायचं, म्हणजे आपलं बेसन जे आहे ना व्यवस्थित आपल्याला जी पाटवडी थापायची असते ना त्यासाठी परफेक्ट बनतं। आता आपण अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। तर पाण्याला उकळी फुटली की आपण 2 वाटी पाणी घातलेलं आहे, त्यासाठी आपण 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता हे बेसन आपण थोडंसं घालत राहायचं आणि खाली विस्करणं हलवत राहायचं। पीठ जर एकदाच घातलं तर मग गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण थोडंसं हलवत राहिलं। आणि आता ते आपण 7 ते 8 मिनिटांसाठी झाकण ठेवून दिलं होतं कमी गॅसवर। तर आता आपलं हे बेसन जे आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे। आता आपण एका ताटावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, नंतर थोडंसं किसून खोबरं घातलेलं आहे आणि नंतर कोथिंबीर, म्हणजे ह्या वड्या आहेत ना त्या दिसायला खूप सुंदर दिसतील। तर आता आपलं हे बेसन बघा एकदम कोरडं पण नाही दिसत आहे किंवा एकदम पातळ पण दिसत नाही, एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि एकसुद्धा गाठ ह्या बेसनामध्ये झालेली नाही। तर आता आपण हे थापण्यासाठी ह्या ताटावर काढून घेत आहेत। तर हे पहा एकदम परफेक्ट बेसन बनलेलं आहे। आता मी हे ताट थोडंसं मोठं घेतल्यामुळे मी एकदाच थापून घेत आहे। आता हे बेसन आपण ताटावर घेतल्यानंतर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि हे बेसन व्यवस्थित थापून घ्यायचं। आणि गरम असतानाच हे थापलं जातं, थंड झालं तर मग थापलं जात नाही। तर गरम असताना थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपण ह्याला पातळ थापून घ्यायचं। आता आपलं हे थापून झालेलं आहे। तर तुम्हाला आता आणखीन एक टिप सांगते, तुम्ही मागाशी ज्या भांड्यामध्ये बेसन करून घेतलं होतं ना तर त्याच भांड्यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा तेवढं पाणी घालायचं आणि ते उकळत ठेवलेलं आहे आपण 4 ते 5 मिनिटांपर्यंत। तर आपण फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि मगाशी आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर ते वाटण घातलेलं आहे 2 चमचे। ते वाटण जास्त नाही घालायचं, 2 चमचे घातलं तरी पुरेसं होतं। आपण ही 4 ते 5 व्यक्तींसाठी भाजी बनवलेली आहे। तर आता आपण मसाले घातलेले आहेत। मसाले घालताना आपण 1 चमचा घरगुती मसाला घातलेला आहे, नंतर अर्धा चमचा आपण लाल तिखट घातलेला आहे आणि नंतर किचन किंग किंवा गरम मसाला 1 चमचा घालायचा आणि थोडीशी हळद घालायची 1/2 चमचा। मसाले घातले की 2 चमचे पाणी घालायचं आणि नंतर आपण आता हे बेसन ज्या भांड्यामध्ये केलं होतं त्याच भांड्यामध्ये आपण पाणी उकळत ठेवलं होतं आणि तेच पाणी आपण आता ह्या रश्श्यासाठी वापरलेलं आहे। आता आपला हा रस्सा आहे तो एकदम दाटसर आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते। तर आता आपण ह्याला मीठ घालून चांगलं 7 ते 8 मिनिटांपर्यंत उकळून घेणार आहेत। तर आता आपलं हे व्यवस्थित रस्सा उकळत आहे। आता आपण घातलेलं आहे मीठ, अर्धा चमचा मीठ घालून मस्त उकळू द्यायचं। एकदम चवीला अप्रतिम लागते ही भाजी। तुम्ही आता जर तुम्हाला भाज्या खाण्याची इच्छा होत नसेल उन्हाळ्यामध्ये तर नक्की ही भाजी एकदा ट्राय करा। आता ही माझ्या पद्धतीने बनवलेली आहे मी। वरतून आता आपण कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता ह्या आपल्या वड्यासुद्धा आपण कट करून तयार करून घेणार आहेत। आता ह्या थापलेल्या वड्या आपण थोड्याशा मोठ्याच कट करून घ्यायच्या, म्हणजे त्या दिसायला पण छान दिसतात। आणि या पद्धतीने आता ह्या तिरक्या कट करायच्या।
आता आपल्या वड्या पण कट करून झालेल्या आहेत आणि आपला रस्सासुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात रस्स्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. एकदम थिकनेस बघा, त्याचा कलर पहा आणि चव म्हणाल तर तेवढीच आहा अप्रतिम लागते. माझ्या घरी तरी ही भाजी आहोंच्या खूप आवडीची आहे, त्यामुळं किमान 15 दिवसातून एकदा तरी माझ्या घरी ही भाजी बनते. तर कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.